पेट्रोल पंपांवरील नागरिकांच्या गर्दीमुळे आता डिझेल बरोबरच पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचा देखील साठा या ठिकाणी संपत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जळगाव शहरातल्या आपण महाराणा प्रताप चौक परिसरातील जैन ब्रदर्स या पेट्रोल पंपावर आहोत। हा एसपीचा पेट्रोल पंप आहे, मात्र गेल्या 2 दिवसांपासून या पेट्रोल पंपाचा जो आहे पेट्रोलचा साठा संपल्यामुळे हा पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण या दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। वाहनं असतील किंवा पलंग असतील, हा नागरिकांना हा पेट्रोल पंप बंद आहे असं लक्षात यावं यासाठी या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। नागरिकांची जी आहे मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानंतर देखील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाकडे पाठ फिरवत आहे आणि पेट्रोलचे भाव पुन्हा वाढतील या भीतीने आता नागरिकांकडून गरजेव्यतिरिक्त पेट्रोल देखील खरेदी केलं जात आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी वाहनधारकांच्या गर्दीमुळे जो साठा 4 ते 5 दिवस शिल्लक राहतो तो या ठिकाणी 4 ते 5 तासातच संपत असल्याचं चित्र आहे। आणि कंपन्यांकडून पुरवठा होण्यामध्ये विलंब होत असल्याने आता पंप चालकांना जो आपला पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। आज दुसरा दिवस आहे। गेल्या 2 दिवसांपासून या पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा जो आहे तो संपला आहे। त्यामुळे आता कुठेतरी हा पेट्रोल पंप बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आता अनेक ठिकाणी डिझेलचा तुटवडा हा जाणवतो आहे। आता डिझेलच्या तुटवड्याबरोबरच पेट्रोलचा देखील तुटवडा या ठिकाणी जाणवत असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असून जळगाव शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर जे आहे पेट्रोल डिझेल बरोबरच जे आहे आता पेट्रोलचा देखील साठा संपत असल्यामुळे आता वाहनधारकांच्या अडचणीमध्ये या ठिकाणी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आता पेट्रोल बरोबर डिझेल बरोबर पेट्रोलचा देखील साठा संपत असल्यामुळे आता जिल्हाधिकारी नेमकं काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।